प्रोटोकॉल सोडून सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्याने अजित पवार नाराज। कराडच्या ट्रॅफिकचा अजित पवारांना फटका। अजित पवारांचा अचानक कराडमध्ये मुक्काम। डीजेऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या। बँडसाठी पैसे नेते देतील, नाही दिल्यास आपली बॅग उघडीच आहे। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर सभागृहामध्ये हशा पिकला। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची आज बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलावली तातडीची बैठक। सकाळी 10 वाजता नवनाथ बन यांची पत्रकार परिषद। सिंहगड रोड उड्डाणपूल तयार होऊनही उद्घाटन रखडलं। संतप्त मनसे आज करणार उड्डाणपुलाचं उद्घाटन। गोकुळचं मैदान मारणार, तसंच कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तीपीठ महामार्गही करणार। खासदार धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती। कोल्हापुरात विकास कामांना जाणीवपूर्वक विरोध। सतेज पाटलांवर नाव न घेता हल्लाबोल। आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। राष्ट्रवादी भवनात सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद। भरत गोगावले यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। माणगावमधील जनसुविधा केंद्राला दिली भेट। गोगावलेंनी वाहतूक नियोजनाचाही घेतला आढावा। अतुल सावेंकडून पूरग्रस्त हसनाळ गावाची पाहणी। अतुल सावे 7 दिवसांनंतर पूरग्रस्त गावात दाखल। अतुल सावे अशोक चव्हाणांसमोर गावकऱ्यांचा संताप। अभियंता विवेकानंद तिडकेंना अटक करण्याची मागणी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा नानासाहेब इंदिसे यांची निवड। कोर्टाने जनतेच्या अपेक्षा आणि दबावाखाली निर्णय देऊ नये, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलं मत। मराठवाड्याच्या पाणी याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळल्या। हक्काचं पाणी मिळावं यासाठी केलेल्या 2 याचिका फेटाळल्या। केडीएमसीच्या कामकाजाची कॅगद्वारे चौकशी करा। कल्याणमधील नागरिकांची थेट देशाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पत्रातून मागणी। नागरी सुविधांच्या अभावाची नागरिकांनी पत्रातून मांडली व्यथा। मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराठी येथे पत्रकार परिषद। 29 ऑगस्ट रोजी आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। मराठ्यांना त्रास देऊ नका, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। मोर्चा जाळपोळ झाली तरी मागे हटायचं नाही, जरांगेंच्या सूचना। मुंबई पोलीस आयुक्तालयातून प्लॅस्टिक बॉटल्स हद्दपार। काचेच्या बाटलीतून मिळणार शुद्ध पाणी। जीएसटी संकलनात महाराष्ट्र सर्वात पुढे। 3.8 लाख कोटी जीएसटी संकलन। पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांची 11 विशेष पथकं सज्ज। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पुणे पोलीस सज्ज। रस्ते दुरुस्ती, प्रकाश योजना, सीसीटीव्हीसह ध्वनिक्षेपक आदी सुविधांवर नियंत्रण। गणेशोत्सवानिमित्त चिकमोत्याची माळ गाण्यावर शिक्षक आणि विद्यार्थिनींचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईतील 12 पूल धोकादायक। गणेशोत्सवात बाप्पाचं आगमन विसर्जनादरम्यान रेंगाळू नका, पालिका प्रशासनाच्या गणेश मंडळांना सूचना। कोकणाला पश्चिम महाराष्ट्राची जोडणारे वरंधा घाट आणि आंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुले। गणेशोत्सवामध्ये प्रवाशांना मोठा दिलासा। नवी मुंबईत खारघरच्या महाराजाचा ढोल ताशाच्या गजरात स्वागत। भव्य मिरवणूक काढत राजाला सलामी देण्यात आली। कोकणात जाणाऱ्यांसाठी शिवसेनेकडून विशेष सुविधा। दादर येथून आज शिवसेना एक्सप्रेस सोडणार। आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वात सोडणार शिवसेना एक्सप्रेस। मुंबई गोवा महामार्गावर विविध ठिकाणी मदत केंद्र स्थापन। गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सोय। कोल्हापूरच्या नृसिंह गोविंदा पथकानं फोडली धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी। पथकाला 3 लाखांचं बक्षीस। गणपती बाप्पा मोरया। मुंबईतील लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक समोर। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन सोहळा पार। दगडूशेठ गणपतीला यंदा केरळचा देखावा। श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती। कलादिग्दर्शक विनायक रासकर यांची कलाकृती।
गणेशोत्सवानिमित्त यवतमाळच्या बाजारपेठा सजल्या. ग्राहकांचा शाडू मातीच्या मूर्ती खरेदीकडे कल. मागणी वाढल्याने मूर्तीचे दर 20 ते 25% वाढले. गणपती सणाच्या खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी, मात्र पोलिसांनी सोडवली कोंडी. अहिल्यानगरमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू. मनोज जरांगे पाटील यांना आशीर्वाद देणारा बाप्पा स्वप्नील आर्ट्सकडून साकारण्यात आलाय. कराडच्या राजाचं शाही थाटात आगमन. कराडच्या जय भवानी तांडव ढोल ताशा पथकाचा तांडव. नागरिकांनी ढेबेवाडी फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली गर्दी. कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात कोकणवासीय भक्तांसाठी एसटीच्या जादा बसेस सोडण्यात आल्या. आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कोकणात गणपती उत्सवासाठी जाण्याकरिता ठाकरेंच्या शिवसेनेकडून 15 बस सोडण्यात आल्या. तर मोठा गाव येथून जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी झेंडा दाखवून कोकणासाठी बस रवाना केल्या. बाप्पाच्या दर्शनासाठी आता मेट्रोनं प्रवास करा. मेट्रो 2A आणि मार्गावरील गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार. रायगडमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी एआयचा वापर. गणेशोत्सवात वाहतूक कोंडीवर उपाय. खारपाडा पालीत असणार नियंत्रण कक्ष. पुण्यातील बाजारपेठात नागरिकांची खरेदीसाठी तुफान गर्दी. गणेशोत्सवात सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गर्दी. राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग. दादरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी. सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पुण्यामध्ये 695 रिक्षा थांब्यांना आरटीओची मान्यता. रिक्षा चालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन प्राधिकरणाचा निर्णय. सातारा पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. रस्त्यांवर खड्डे असल्यास टोल न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मात्र तरीही महामार्गावरती टोल वसुली सुरूच. कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी मुंबई रेल्वे पोलिसांवर. रत्नागिरी स्थानकावरील रेल्वे पोलीस ठाण्याचं आज उद्घाटन. मार्गावरील वाढती प्रवासी संख्या आणि गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता निर्णय. मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे सरकारचे पालिकेला आदेश. खड्डे बुजवल्यानंतर संबंधित प्राधिकरणाकडून पैसे वसूल करण्याचा पालिकेचा निर्णय. कुडाळ मालवण या 2 तालुक्यांना जोडणारे रस्ते खड्डेमय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू. मुंबई गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई. गणेश उत्सवानिमित्त 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान अवजड वाहनांना वाहतूक बंदी. आमदार विजय सिंह पंडितांबाबत लक्ष्मण हाकेंची आक्षेपार्ह विधान. हाकेंच्या विधानाचा गेवराई शहरात निषेध. मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या बॅनरबाजीवरून हाकेंचं विधान. परभणी तालुक्यामध्ये सिंगणापूर या ठिकाणी तळीरामाच्या त्रासाला कंटाळून महिलांनी पुकारला एल्गार. संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी करण्याचा केलाय निश्चय. ऐन सणासुदीच्या काळामध्ये बदलापूरकरांवर पाण्याची समस्या. पाण्यासाठी बदलापूरकरांवर आंदोलनाची वेळ. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी बुलढाण्यात मातंग समाजाचा भव्य मेळावा. मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड उपस्थित. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सातारा पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून विसर्ग सुरू. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली. पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर. पुरामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घेतली पाहिजे, ही त्यांच्या कर्माची फळं. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या विधानानं शेतकरी संतप्त. क्रिप्टोचे पैसेही आता अघोषित संपत्ती. नव्या इन्कम टॅक्स लॉला राष्ट्रपतींची मंजुरी.
पुन्हा पुन्हा मतदान करून लोक कंटाळतात म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचं, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं विधान. तेलंगणात मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाच्या विरोधामध्ये स्थानिकांचं आंदोलन. मारवाडी गो बॅक अशी स्थानिकांची भूमिका. जैन समाजाच्या काही तरुणांनी जातीवरून हिणवत स्थानिक मुलांना मारहाण केली होती, त्यातून हा वाद पेटलाय. बिहारमध्ये मत चोरण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली आहे, राहुल गांधी यांचा आरोप. तिकीट नसेल तर दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये नो एंट्री. सणासुदीमध्ये प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय. विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ लेणी परिसरात जोगेश्वरी कुंडात घटना. कुंडात बुडणाऱ्या विद्यार्थ्याला वाचवताना दोघांचाही मृत्यू. कराड शहरातील ढेबेवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक बाईकनं अचानक घेतला पेट. बाईक जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरात फ्रँचायझीच्या नावाखाली 17 जणांना सुमारे 63 लाखांचा गंडा. 5 गावच्या नागरिकांची पोलिसात तक्रार. जयसिंगपूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल. अमरावतीच्या बडनेरा येथे वरिष्ठ लिपिकाची हत्या. 3 विधी संघर्षित बालकासह 5 जणांना अटक. मुख्य आरोपी अजूनही मोकाट. हत्येचं कारण अस्पष्ट. अहिल्यानगरात बनावट नोटा विक्री करणारे टोळी जेरबंद. 1 कोटीच्या बनावट नोटांसह 3घांना अटक. मराठमोळ्या प्रणित मोरेची बिग बॉस 19 मध्ये एंट्री. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या नावावर शिक्कामोर्तब. सोलापुरात गणरायाच्या स्वागताचा उत्साह शिगेला. सार्वजनिक मंडळांकडून पारंपरिक झांज आणि लेझिमच्या सरावाचा ठेका. युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला. हल्ल्यानंतर भीषण आग. मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेवर 221 कोटींचा खर्च. एलॉन मस्कच्या सुरक्षेसाठी 20 गार्ड तैनात. सर्वात मोठ्या टेक कंपनीच्या प्रमुखांचे वैयक्तिक सुरक्षेवरील खर्च आश्चर्यकारक पातळीवर. ड्रीम11ने बीसीसीआय सोबतचा करार मोडला. संसदेत आता ऑनलाईन गेमिंगवरील विधेयक मंजूर झाल्यानंतर 2026 पर्यंतचा करार ड्रीम11ने मोडला आहे. 11वी प्रवेशाची अंतिम फेरी उद्यापासून. अंतिम फेरी 30 ऑगस्टपर्यंत राबवली जाणार. अंतिम फेरीची निवड यादी 29 ऑगस्टला जाहीर होणार. सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तो तरुण अखेर सापडला. 5व्या दिवशी शोध मोहिमेला यश. सीसीटीव्हीच्या मदतीनं शोध. तरुण उपचारासाठी रुग्णालयात दाखल. राज्यात पावसामुळे 22 लाख एकर शेतीचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे महसूल अधिकाऱ्यांकडून सुरू. शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8,000 शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित. ई-केवायसी आणि आधार सीडिंग प्रलंबित असल्याने हप्ता वितरण थांबले. ई-केवायसी करण्याचे आवाहन. अदानी ॲग्री फ्रेशने आता हिमाचल प्रदेशामध्ये 2025 साठी सफरचंद खरेदी दर जाहीर केलेत. उच्च दर्जाचे सफरचंद आता 85 रुपये किलोने सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट देशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई. कारवाईमध्ये देशी दारूचे 130 बॉक्स, 2 दुचाक्या असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपतीची 53 लाखांची सायबर फसवणूक. वॉटर बिल अपडेट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात 24 तासात 2 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल. दोन्ही गुन्हेगारांची 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात रवानगी. नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांवर गुन्हा दाखल. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद. कोल्हापूरमध्ये दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 3,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
हिंगोलीच्या भेंडेगाव रेल्वे फाट्याजवळील रस्ता पूर्ण अवस्थेमध्ये, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. कोरोना काळात बंद केलेल्या राज्यातील 17 एक्सप्रेस आणि पॅसेंजर रेल्वे अद्याप बंदच. गाड्या सुरू करण्यासाठी वेळ आणि मार्गाची समस्या, प्रशासनाचं स्पष्टीकरण. हिंगोलीत शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी, चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पैठणमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा 5 ट्रॅक्टर जप्त. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यात अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक. बदनापूर पोलिसांची कारवाई. 62,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पुण्यात 20 वर्षीय तरुणाकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त. गुन्हे शाखेच्या पथकानं केली तरुणाला अटक. हुंड्यासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळलं. उत्तर प्रदेशातील नोएडामधील संतापजनक प्रकार. पतीला ठोकल्या बेड्या. 36 लाख रुपयांची मागणी केल्याची पीडितेच्या बहिणीची माहिती. पालघर बोईसर सिडको बायपास रोडवर बाईकचे अपघात. तासाभरामध्ये 6 अपघात. व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचा स्थानिकांचा आरोप. पुण्यातील शिवणे भागामध्ये झाड कोसळलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. लक्ष्मी विष्णुपुरम सोसायटीच्या रस्त्यावर घडली घटना. पंढरपूरमध्ये लांडग्याचा हल्ला. 2 दिवसात 9 जण जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.